हाय गाईज, आय एम कमल. आज आपण रिझनिंगचे चॅप्टर करणार आहे. रिझनिंगचा फर्स्ट चॅप्टर आहे तो ऑड मेन आउट, म्हणजे चार पैकी नाही का जो एक चुकीचा असतो तो आज आपण करणार आहे. ठीक आहे, चला बघा. पहिला क्वेश्चन काय म्हणताय, चार शब्द जोड्या दिले आहे, त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहे आणि एक वेगळी आहे, तर वेगळी असलेली जोडी शब्द जोडी निवडा. ठीक आहे ना. बघा, पहिला कोणता आहे, सिंह आणि हरिण. ठीक आहे. दुसरा कोणता आहे, शिक्रा आणि खार. तिसरा आहे गाय आणि कोंबडी. आणि चौथा आहे मांजर आणि उंदीर. याचा आन्सर मध्ये गाय आणि कोंबडी आहे. बघा, सिंह जो आहे तो हरिणला खातो, शिकरा आहे जो खारला खातो, मांजर जो उंदीरला खातो, पण गाय कोंबडीला खाते का? नाही. म्हणजे हा झाला तुमचा ऑड मेन आउट. ओके, ठीक आहे, हा तुमचा आन्सर झाला. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, सेमच दिलाय, तीन सेम आहे. एक बर्फ काय असतो? थंड असतो. ठीक आहे ना. पीस काय असते? जे कोंबडीचे पीस झाले, कावळ्याचे पीस झाले, म्हणजे पीस म्हणजे काय होते? पंख. हे पंख नेहमी काय असते? हलके असते. बर्फ काय असते? थंड असतं. लोखंड नेहमी काय असतो? टणक असतो. म्हणजे कधी आपल्याला घाव वगैरे किंवा हे होऊ शकतो. आणि बटवा हे पैसे असतं असं नाहीये. यांच्यामध्ये यांची फिलिंग दिली आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये फिलिंग आहे का? नाही. तर हा झाला तुमचा आन्सर. चला, नेक्स्ट. नेक्स्ट काय आहे, डी जीवनसत्व. याच्यामधून काय होते? बालशेष. आयोडीनने आपल्याला काय कमी होते? गलगंड, म्हणजे याला आपण घेंगा सुद्धा म्हणतो. ठीक आहे ना. आणि आयोडीनच्या कमी, सॉरी, हा आयोडीन कोणत्या कमीने होतो? तो होते नमकच्या कमीने. ओके. लोहा आहे, लोहाच्या कमीने काय होते? रक्तक्षय. ठीक आहे. हिमोग्लोबिन कमी होतो. हिमोग्लोबिन काय होतो? कमी होतो लोहाच्या कमीने. ठीक आहे. आणि सोडियमच्या कमीने काय मुळे दोष नाही होत. आठवण ठेवा, हा होतो प्रोटीनच्या कमीने. ठीक आहे, हा होतो प्रोटीनच्या कमीने. ठीक आहे. ऑप्शन मध्ये बघा, एक तर प्रोटीन असेल, नाही तर मग कॅल्शियम सुद्धा असेल. ठीक आहे, बघून घ्या. पण जनरली ऑप्शन कॅल्शियम येईल आणि प्रोटीन नसेल तेव्हा. चला, ठीक आहे, नेक्स्ट जाऊ समोर मध्ये. काय म्हटलंय, भाऊ, बहीण, पती, पत्नी, आई, वडील. बघा, हे नेहमी काय म्हटलं, अपोजिट जेंडर दिलंय. भाऊचा अपोजिट बहीण, पतीचा पत्नी, वडीलचा आई. कुत्राचा सी होईल का? नाही. कुत्राचा का होईल? कुत्राचा होईल कुत्री. ठीक आहे ना. कुत्राचा का होईल? कुत्री होईल. ओके, चला, ठीक आहे. नेक्स्ट. चार शब्द दिले आहे, तीन समान आहे, एक सांगायचे. बघा, पितळ जे आहे तांबे, पोलाद जे आहे लोह, डेरामिलियम काय एल्युमिनियम. बघा, हे सगळे जे आहे ना, स्टार्टिंगला हे सांगितलं की कॉन्सेप्ट काय बनते. बघा, हे तांबे आहे, पितळ आहे, पोलाद लोहापासून होते, डेरामिलियम एल्युमिनियम पासून होते. पण जे प्लॅटिनम आहे ते सोन्यापासून होतं का? नाही. हा चुकला. हे दोन्ही वेगवेगळे आहे. ठीक आहे ना. चला, हा. चार शब्द जोड्या दिले आहेत, त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहे, तर एक वेगळी असलेली शब्द जोडा. ठीक आहे ना. जे मेंढी आहे ते काय होते? हा, मेंढी काय होते? ते बेबे करते. ठीक आहे ना. घुबड नेहमी काय करतो? घुटकारतो. ठीक आहे ना. उंट काय करतो? घरघर करतो. गाढव खिंकाडते का? नाही. खिंकाडते कोण? घोडा. ठीक आहे ना. आणि गाढव काय करतो? ढेचू ढेचू. काय करतो तो? ढेचू ढेचू करतो. ठीक आहे. नेक्स्ट. एक मिनिट guys. चला, नेक्स्ट प्रश्न काय? तेच दिलंय, तीन आहे. ठीक आहे ना. बघा, ॲमीटर जे आहे ना, नेहमी ते काय मापते? विद्युत धारा मापते. ठीक आहे. सायन्सचा क्वेश्चन आहे. पथमापी. पथ म्हणजे काय होते? अंतर. ठीक आहे. पथ म्हणजे अंतर किंवा रस्ता म्हणू शकतो आपल्याला याला. अंतर किंवा रस्ता. ठीक आहे ना. तर हा काय नापणार? अंतर. भूकंपमापी नेहमी काय वाजते? धरणीकंप. ठीक आहे. म्हणजे धरणी म्हणजे भूमी, आणि भूमीला कंप म्हणजे काय होते? भूकंप. हे असं आठवण ठेवा, त्यांनी पूर्ण फसवलं आहे. भूकंप. ओके, ठीक आहे ना. आणि आर्द्रता मापी काय नापणार? ती दाब नाही. दाब माहिती का नापते? तो नापतो पास्कल. ठीक आहे ना. आणि आर्द्रता मापी काय नापणार? हे नापणार ह्युमिनिटी, म्हणजे आर्द्रता. ओके, चला, ठीक आहे. नेक्स्ट. काय म्हणते, वातानुकूलक म्हणजे काय होते? एसी. आणि एसी काय करणार? ठीक आहे, थंड करते. ओके. त्याच्यानंतर काय? टोस्टर. टोस्टर काय करतो? तो भाजतो. बरोबर आहे. ठीक आहे ना. वाष्पिन्न, तो उकळणे. बरोबर आहे.
आणि गोठण यंत्र हे प्रशिक्षक हे तर समानार्थी झाले. ठीक आहे ना, हे समानार्थी झाले, समान अर्थी झाले. याच्यामध्ये कसं आहे, एक साईडला एक वस्तू दिली आहे आणि त्या वस्तूच्या माहिती आहे का कारण दिलंय पाहिजे, म्हणजे तिथे कोणतं काम करते तो. ओके, चला इथे माहिती आहे का, इथं गोठणे पाहिजे होते, गोठण यंत्र नाही, इथं गोठणे पाहिजे होतं, फक्त गोठणे. गोठणे म्हणजे काय, प्रशिक्षक तो माहिती आहे काय करतो, तो जमवतो. पण इथे काय दिलं, यंत्र दिलंय म्हणजे त्याचंच नाव देऊन दिलं आहे. ठीक आहे, म्हणून तिथे चुकलेलं आहे. नेक्स्ट, आता काय म्हटलंय, खालील प्रकारे दोन शब्द जोड्या दिलेले आहे, चार पैकी सहसंबंध आहे, त्यामुळे एक गट तयार होतो. गटातनं बसणारे इझी आहे बघा. श्वासोश्वास करणे म्हणजे काय होते, नाक, ठीक आहे ना, हालचाल करणे, पायद्वारे चावणे, ठीक आहे ना, गिळणे, घसाद्वारे गिळणे, हा उलटा झाला. ठीक आहे ना, गिळणे काय होतं, गिळणे या साईडला पाहिजे होतं आणि घसा या साईडला पाहिजे होतं. ठीक आहे, मग तो काय असतं, तो बरोबर असतं. ओके. समुद्र बघा, झाडे जे आहे कुठे लागतात, ते फळमध्ये. ठीक आहे ना, महासागरमध्ये काय होतो, मीठ, खाणीमध्ये काय मिळतो, कोळसा, समुद्रामध्ये नेहमी जहाज मिळतो का, नाही, हे असे होऊ शकत नाही. ठीक आहे ना, कारण दुसरी पण वस्तू राहतात. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट. हा जाऊ द्या, इंग्लिशमध्ये आहे, ते तुम्हाला जमेल ते तुम्ही करूया. ठीक आहे, इंग्लिशवाले मी सोडून देतो, आपण मराठी मीडियम वाले मराठीवाले घेऊ. चला एक मिनिट गाईज. ठीक आहे, चालू क्लास. चला काय म्हणतो, चार शब्द जोड्या दिलेले आहेत, त्यापैकी तीन विशिष्ट तऱ्हेने समान आहे, एक वेगळी आहे, गटात न बसणारी सांगा. ठीक आहे ना, बघा, कुत्र्याचं काय होतो, पिल्लू. ठीक आहे ना, माकड्यांची काय होतो, आम्हाला चुकीचं वाटत आहे, हा क्वेश्चन थोडं स्टॉप करून ठेवा, हा चुकलेला आहे असं वाटते मला. कारण बघा, कुत्र्याचं हे जे आहे ना, इथे टोळीचं नाव दिलेलं पाहिजे होतं. बघा, जसं माकडांची टोळी असतो, पक्ष्यांच्या थवा असतो, सुरवंटाच्या सैन्य, पण इथे मला वाटतं हा क्वेश्चन थोडा चुकलेला आहे. ठीक आहे, कारण हा पण आन्सर येईल, कारण कुत्र्याचं पिल्लू नसते, कुत्र्याचे जे असते ना, ते टोळीसारखंच असते ते, म्हणजे किंवा टोळीचं किंवा समूह असू शकते कुत्र्याचं. ओके, हा मी इकडे बघून घेईल क्वेश्चन. ठीक आहे, याला रॉंग करून ठेवा 2 मिनिटं. चला ठीक आहे. नेक्स्ट. अरे हा ठीक आहे. काय म्हटलंय, पडदा जो आहे कापड. ठीक आहे ना, लस्सी कुठून बनते, दह्यापासून बनते. पडदा कापडापासून बनतो, स्विचेस बॅकलाइट पासून बनते. ठीक आहे ना, आठवण ठेवा, जो कुकर आहे ना, कुकर, कुकरचा जो असतो असा असतो कुकर, आणि हा जो काळा असतो ना, काळा पदार्थ, यालाच माहिती आहे का बॅकलाइट बनलेले असतात. ठीक आहे ना, आठवण ठेवा, क्वेश्चन विचारला आहे की कुकरचा जो हँडल आहे तो कोणत्या पदार्थाने बनलेला असतो, तो असतो बॅकलाइटने. आता बघा, चमडे, चमडेपासून पट्टा, हा उलटा झाला, चामडे इकडे पाहिजे होता, म्हणजे कसं बघा, निर्माण करणारी इकडे आहे आणि त्याच्यापासून जो निर्माण होतो तो इकडे दिलाय, पण याच्यामध्ये उलट झाला. ठीक आहे ना, चामडे या साईडला पाहिजे होता, नाही मग या साईडला पट्टा, म्हणून हा चुकीचं उत्तर राहील. ठीक आहे, ओके. चला काय म्हटलंय, चौरस मध्ये किती असतो, 4 असते. त्रिकोण मध्ये किती असतो, 3 असते. षटकोन मध्ये किती असतो, 6 असतो. पण पंचकोन मध्ये 8 असतो का, नाही, पंचकोन मध्ये किती असतो, फक्त 5 असते. चला, बेल्जियमची काय आहे, हे दिलंय, म्हणजे इथं करन्सी दिलाय. बांगलादेशची काय आहे, टका आहे. ऑस्ट्रेलियाची काय आहे, डॉलर आहे. ब्राझीलची काय, रुबल नाही आहे, आठवण ठेवा. चला, 4 घटक जुळे दिले आहेत, त्यापैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहे, कोणती वेगळी आहे ती सांगा. ठीक आहे ना, रंग काय आहे, एक निळा आहे, म्हणजे निळा काय आहे, हा रंग आहे. मधुमेह काय, हा रोग आहे. ठीक आहे ना, यकृत काय आहे, अवयव आहे. पण चाकू हा काय आहे, वाहन आहे का, नाही. चाकू एक आपण हे म्हणू शकतो, हतियार किंवा एक वस्तू म्हणू शकतो. ठीक आहे, त्याला वस्तू म्हणू शकतो आपण. बागळणे, धरून ठेवणे, समग्रपणे, संपूर्णपणे, नेहमी, म्हणजे बघा, हे सगळे माहित आहे का, हे सगळे दिलेले आहे तुम्हाला समानार्थी शब्द. ठीक आहे ना, आणि शांततामध्ये दिलाय तुम्हाला विरुद्धार्थी शब्द. काय दिलाय तुम्हाला, शांततामध्ये दिलाय तुम्हाला विरुद्धार्थी शब्द दिलाय. ठीक आहे. चला, हात मोजे, कंबर, पट्टा, तळपाय, पायाचा घुटा. ठीक आहे ना, बघा, हात मोजे आपण कुठे घालतो,
हातावर, मोजे आपण कुठे घालतो तळव्यावर, पट्टा आपण कुठे घालतो कंबरवर, पण जो पायाचा घोटा आहे टाई आपण इथे घालतो का नाही, टाई आपण आपल्या शरीरावर म्हणजे छातीच्या भागावर घालतो, ठीक आहे, किंवा गळा, छाती किंवा गळा ऑप्शन मध्ये असायला पाहिजे होतं. ओके. हम्म. चला, चार शब्द जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी तीन विशिष्ट प्रमाणे समान आहे आणि ती एक वेगळी आहे, ती वेगळी शब्द जोडी कोणता बघा, ठीक आहे ना. देव मासा याच्या याला पिल्लूला काफ म्हणतात, सिलच्या पिल्लूला पफ, बकरीच्या याला कोकरू आणि कोल्ह्याच्या शिंगरू नाही, शिंगरू माहिती कोणाला म्हणतात, तो म्हणतात घोडा किंवा गधाला. जो गधा आहे ना याच्या पिल्ल्याला काय म्हणतात, शिंगरू म्हणतात, ठीक आहे. नेक्स्ट. ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित, इझी आहे बघा. तेलंगणाची राजधानी काय, सॉरी तेलंगणा कोणाची राजधानी आहे, हैदराबादची, मग आणि लेह कोणाची असेल, मग लद्दाखची. बघा, खलाशी जहाज, ब्युटी पॅशन कूलर असतो त्याच्यामध्ये, वकील कुठं असतो न्यायालयामध्ये, पण गोवा आहे तर राजधानी देऊन दिली. बाकीच्या मध्ये माहित आहे का, कार्य आणि काम करणारे दिले, आणि काम करणारे, कार्य आणि काम करणारे, ठीक आहे ना. आणि गोवा पण जी हे तर काय झालं, हे झालं तुमची राजधानी झाली. ओके. चला नेक्स्ट. ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा, ठीक आहे ना. अल्जेरिया ही कोणाची आहे, आफ्रिकाची. क्युबा हे कोणत्या म्हणजे कोणत्या खंडात येतो, बघा अल्जेरिया आफ्रिका खंडात येतो आणि क्युबा, क्युबा हा येतो उत्तर अमेरिका खंडामध्ये, आणि आपला भारत कोणत्या याच्यामध्ये येतो, तो येतो आशिया खंडामध्ये. चला ठीक आहे. नेक्स्ट. प्रश्नचिन्हात कशाने बदलता येत बघा. हा, वाघ माहिती आहे का, हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, आणि गाय माहिती आहे कुठचा आहे, हा नेपाळचा आहे. कुठचा आहे, नेपाळचा आहे, ठीक आहे. बघा, अयोध्यामध्ये कोणा संबंधित आहे, हा राम भगवान संबंधित आहे, मग मथुरा कोणा संबंधित आहे, हा राहील आपला कृष्ण भगवान संबंधित. हा तर इझी आहे. उत्तर प्रदेशची राजधानी काय, लखनौ. पटनाची काय, बिहार. जयपूरची काय राजधानी, काठमांडू. कोणाची आहे, नेपाळ. नाही, चुकलं, ठीक आहे. बघा, चुकलं त्यासाठी आहे, हे तीनही माहिती आहे का, राज्य याच्यावर आहे भारताच्या, आणि हे माहिती आहे कुठचे आहे, भारताच्या बाहेर. चला, हा पुन्हा बघा तसं चालय. बघा, चीनची राजधानी काय, बीजिंग. श्रीलंकाची राजधानी काय, कोलंबो. नेपाळची राजधानी काय, काठमांडू. तिथे पण तोच, मागा पण तोच कॉन्सेप्ट लावला होता. बघा, हे जे आहे ना, हे कंट्री म्हणजे देश लेवलवर आहे, ठीक आहे. आणि हा जो झाला ना, हा भारताच्या राज्य लेवलवर झाला, भारताच्या राज्य लेवलवर झाला. ओके. चला, हा पण सांगून देतो. बघा, इथे पण जे होता ना, हे तिघांच्या भारताच्या लेवलवर होता, आणि हा कुठचा होता, हा माहिती कुठचा होता, देशाच्या लेवलवर होता. ओके. चला नेक्स्ट. कापड पासून काय बनतो, सूत. मग ठीक आहे ना, कापड सुतापासून बनतो, सॉरी उलट झालं, कापड जे सुतापासून बनतो, आणि मग तेल कुठून बनणार, तेल हा बनणार बियापासून. ओके. चला ठीक आहे. युगांडा ची राजधानी काय, कंपाला. तर तजाकिस्तानची काय राजधानी आहे, ते आहे दुशांबे. सिंह पातळीवर असणे, ठीक आहे ना, म्हणजे ससा काय असतो बघा, सिंह पातळीवर असणे म्हणजे काय, याची एक क्वालिटी दाखवली, आणि ससाची क्वालिटी काय, तो नेहमी काय करत असतो, जम्प करत असतो. वनस्पती शास्त्र म्हणजे रोपे, रोपे म्हणजेच वनस्पती होते, ठीक आहे ना. माती म्हणजे काय होते, मृदा, ठीक आहे ना. कीटक म्हणजे काय होणार, मग काय होणार, ते किडे. प्राणी, सिंह, हत्ती, ठीक आहे ना. बघा, हे प्राणी आहे ना, प्राणीमध्ये जे कॅटेगरी येतात ना ते दाखवलेलं आहे, ठीक आहे. आता बघा, रंग मध्ये नीळ हा बरोबर आहे, पण बुकशेल्फ हा चुकलेला आहे. खाद्यपदार्थामध्ये बघा, पिझ्झा बरोबर आहे, पण खुर्ची हा चुकलेला आहे. फुलमध्ये गुलाब बरोबर आहे, पण टेबल हा चुकलेला आहे. वाद्यामध्ये बघा, पियानो आणि गिटार दोन्ही बरोबर आहे. ओके. पेन नेहमी लेखाकडे असतो. डोळे, निकटदर्शिता, उत्पादन जे आहे, अरे इकडे दिलं, सॉरी 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 सॉरी. हा, डायरेक्ट आन्सर करून बघा, शाळा दिलाय, शाळामध्ये काय, शिक्षक शिकवतो. बघा, बाकी मध्ये माणूस आहेच नाही, फक्त याच्यामध्ये माणूस आहे, हा गेला आणि हा गेला, ठीक आहे. जो पेन आहे, इथे माहिती आहे का, तुमचा पेशा दाखवलाय,
वस्तू नाही. रुग्णालयामध्ये काय असतो, नेहमी डॉक्टर असतो, पण पेन जे आहे हा माहिती आहे का पेशा झाला, म्हणजे लिहिणार, पण हा चुकीचा आहे. ठीक आहे, हा आन्सर आहे. हम्म. बघा, शरद ऋतू म्हणजे काय होते, पाने गळतात, आणि हिवाळ्यामध्ये काय होतो, बर्फ, म्हणजे बर्फ, हिम म्हणजे बर्फ पडतो. ठीक आहे ना. गंगा, यमुना, सिंधू काय, सतलज, म्हणजे हे यांची काय दिली आहे, उपनदी दिली आहे. ओके, यांची काय दिली आहे, उपनदी दिली आहे. हम्म. एक मिनिट गाईज. चला बघा, काय म्हटलं त्यांनी, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. ठीक आहे ना. प्रवाह कशाचा असतो, नदीचा असतो, आणि अवरुद्ध कोणाचा असतो, तो म्हणजे महासागरचा. हा कुठे जातो का नाही, हा एकच जागेवर थांबतो, आणि नदी जी आहे ती प्रवाह करते, म्हणजे ती चालत राहते. ओके, ठीक आहे ना. मैदानमध्ये काय खेळू शकतो आपण, क्रिकेट खेळू शकतो, आणि कोर्टमध्ये काय खेळतो आपण, टेनिस खेळतो. ठीक आहे. हम्म. बघा, ध्वनी वर्धक म्हणजे काय होते, लाऊड स्पीकर, आणि वर्धन म्हणजे काय होते, ध्वनी सूक्ष्मदर्शक. ठीक आहे ना, याचं काय विरुद्ध दिलंय. ठीक आहे ना. आणि सूक्ष्मदर्शक त्याचं म्हणजे काय होते, विशालित. ओके, म्हणजे सूक्ष्म आपण काय करतो, मोठा करून पाहतो. ओके. चला ठीक आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, चहा, पान. चहा जे आहे ना, म्हणजे चहा म्हणजे सांगतो, जे चहाची पत्ती असते ना, ती माहितीये का, असं जे पान असतो ना, या पानला वाळून माहितीये का बनवली जाते चहा पत्ती. ठीक आहे. आणि कॉफी माहितीये का, ही बनली असतो बी पासून. ठीक आहे ना, कॉफीच्या बियांपासून. हम्म. चला, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, भात. भात हा कोणता फसल आहे, ही खरीप फसल आहे, आणि गहू म्हणजे ही कोणती फसल आहे, ही रबी फसल आहे. ओके. हम्म. बदक नेहमी कुठे असतो, तो असतो तलावामध्ये. माकड नेहमी कुठे असतो, तो असतो झाडावर. चला, नेक्स्ट. तीन विशिष्ट दिले आहे. ठीक आहे ना. बघा, भूतान, भारत, आणि जपान. हे काय, मोनॅको हे माहिती आहे का, हे भूतान हे आपल्या एशियामध्ये, आणि मोनॅको कुठे आहे, बाहेर आहे. चला. विशाखापट्टणम, गुवाहाटी, अहमदाबाद, त्रिपुरा. आता याचा आन्सर तुम्ही मला सांगा, याचा आन्सर त्रिपुरा काउंट दिलेला आहे. ठीक आहे, एक तुम्हाला होमवर्क. चला, रांची जी आहे ती भारताची काय राजधानी आहे, आणि मग पॅरिस कोणाची राजधानी, ती आहे फ्रान्सची राजधानी. बिहारची राजधानी काय, पटना. कर्नाटक कोणाची राजधानी आहे, बेंगलोरची. ठीक आहे ना. हे तीनही माहिती आहे का, जीभ, त्वचा, आणि डोळे हे सेन्सिटिव्ह भाग आहे. ठीक आहे ना. आणि पाय तसा सेन्सिटिव्ह भाग नाहीये. ठीक आहे. ओके, इथून 2-3 मी निघू शकते, तरी आन्सर माहिती आहे त्याचं पायच येईल. चला, एवढेच प्रश्न होते. ठीक आहे ना. रिझनिंगला आलेले होते, म्हणजे कोणते प्रश्न होते हे, रिझनिंगला आलेले ऑड मेन आउट, ऑड मेन आउटचे होते. ठीक आहे, ते मी पूर्ण तुम्हाला सांगून दिलं, आणि वेळ मिळेल तर तुम्हाला समोरचे पण व्हिडिओ मी घेणार आहे. ठीक आहे. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.